नमस्ते मित्रांनो. टॅक्स सेव्हिंगमध्ये आता मार्च महिना येत आहे आणि त्यामुळं खूप जण म्हणतात की टॅक्स सेव्हिंगमध्ये आता काहीतरी केलं पाहिजे. मग ते PPF घेतात किंवा टॅक्स सेव्हिंग FD घेतात किंवा LIC मध्ये इन्व्हेस्ट करतात. तर या ठिकाणी आपण एक मुवमेंट करू की काही काळापुरतं PPF ला कंपॅरिझन करू की कसं काय होऊ शकतं, काय वगैरे. बेस्ट आहे PPF, कारण तुमच्या आजोबांनी त्यानंतर वडिलांनी सांगितलंय की पहिला पगार चालू झाला की लगेच तू तुझं PPF अकाउंट खोललं पाहिजे आणि PPF अकाउंटमध्ये 1.5 लाख रुपये वर्षाच्या सुरुवातीला टाकले पाहिजेत, कारण त्यांनी टॅक्स सेव्हिंग होतं. गुड. म्हणजे खरं बघितलं तर ही गोष्ट सगळ्यात बेस्ट आहे की तुम्हाला तुमचे आई वडील किंवा आजोबा हे तुम्हाला सेव्हिंगची सवय लावतायत आणि इट्स अ गुड थिंग की तुम्हाला डिसिप्लिन लागतोय. पहिल्याच पगारापासून तुम्ही सेव्हिंग करायला चालू करताय. PPF इज द रिटायरमेंट प्लॅन. अशा पद्धतीने ते तुमच्या माइंडमध्ये बसवलं जात आहे किंवा तुमची LIC ही तुमची पहिल्या पगारातनं तुमचा रिटायरमेंट प्लॅन आहे किंवा तुमचं त्या नादानी सेव्हिंग चालू होईल जे भविष्यात तुम्हाला उपयोगी पडेल. आणि गुड, परफेक्ट आहे. पण एक गोष्ट थोडीशी लक्षात जर घेतली तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांनी ज्या काळात हे चालू केलं PPF मध्ये इन्व्हेस्ट करणं, त्यावेळी PPF मध्ये 11% व्याजदर मिळत होतं आणि त्या काळात जो महागाई दर होता तो 7.1% आसपास होता. पण आजच्या काळात जर तुम्ही बघितलं तर जसा जसा काळ पुढे चाललाय तो 11% पासून 8%, 9%, 9.5 आला, 9 आला, 8.5 आला, 7.9 आला आणि आजच्या घडीला PPF मधनं रिटर्न मिळतोय 7.1%. हा जो 7.1% रिटर्न मिळतोय तो सुद्धा गुड आहे, चांगला आहे. पण गंमत अशी आहे की आपल्या लाईफस्टाईलचा बॉम्ब आणि इन्फ्लेशन याचा जर रिटर्न हे बघितलं आहे, इन्फ्लेशन आणि लाईफस्टाईल, तर त्यामुळं 11% वाढ होतीये. कारण काय तर त्या काळात त्यांच्या गरजा खूप कमी होत्या, त्यामुळं त्यांना फक्त रोटी, कपडा आणि मकान यावरच ते लिमिटेड होतं. पण आजच्या घडीला ये जिंदगी ना मिलेगी दोबारा मुळं बऱ्याच वेळा आपली लाईफस्टाईल सुधरत चाललीये, वाढत चाललीये. रोटी, कपडा, मकानपेक्षाही बाकीच्या गोष्टी आपल्याला लागायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळं ही मुवमेंट बदलत चालली आणि त्यामुळं रेट वाढत चालला आहे. त्याच्या पद्धतीने मला मुवमेंट केली पाहिजे. म्हणजे इन्फ्लेशनला आणि माझ्या लाईफस्टाईलला बीट करण्याच्या दृष्टीने जर बघितलं तर PPF तेवढं सफिशियंट काम नाही करत. मग आता कुठं जायला पाहिजे तर मला टॅक्स सेव्हिंग ELSS सुद्धा मिळतं. म्हणजेच काय, इक्विटी म्युच्युअल फंडामधला एक प्रकार आहे की जो तुम्हाला PPF सारखाच टॅक्स सेव्हिंगचा 1.5 लाखाचा बेनिफिट ATC अंडर देईल. म्हणजे दोन्ही मधली सिमिलॅरिटी ही की ATCचा बेनिफिट देईल. पण याच्यामध्ये दोन्हीमध्ये डिफरन्स एक आहे. डिफरन्स काय आहे तर PPF किंवा FD किंवा LIC यामध्ये तुम्हाला गॅरंटेड काही अमाऊंट मिळणार आहे जी 7.1% मिळणार. इथं मात्र तुम्हाला गॅरंटेड नाही मिळत आहे. या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट टू मार्केट रिस्क दाखवत आहे. मग त्यामुळे तुम्हाला वाटेल की मला गॅरंटेड मध्ये जायचंय त्यामुळे तेच बेस्ट आहे. ओके, गुड, बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण कोणताही व्यक्ती आपण आपल्या कष्टाने कमवलेल्या पैशाची रिस्क फारशी घेऊ इच्छित नाही आणि ते बरोबर आहे, 100% बरोबर. पण एक गोष्ट लक्षात घेतली की जर आपण मागच्या 15 वर्षात असं धरलं की दरवर्षी 1.5 लाख टाकतोय म्हणजे दर महिन्याला 12,500 टाकतोय, या पद्धतीने त्यांनी PPF मधनं 22.5 लाख इन्व्हेस्ट केले, तर PPF मध्ये त्याला मिळणारा जो रिटर्न आहे तो 44.5 लाख आहे 15 वर्षानंतर. एकदम चांगला रिटर्न आहे. 7.1% आसपास आत्ता आहे, पण पूर्वी तो 11 वगैरे पण होता. त्यानुसार तो काढलाय मी तो डाटा मागच्या 15 वर्षाचा, 2005 पासूनचा. पण जर त्याच काळामध्ये बेस्ट ELSS फंड जो आहे त्यांचा परफॉर्मन्स जर तुम्ही बघितला तर तो आकडा येतोय जवळजवळ 61 लाखाच्या आसपास. 44 लाखाच्या अगेन्स्ट 61 लाख येतोय. पण त्यावेळी ऍव्हरेज जो म्युच्युअल फंड आहे तो सुद्धा ऍव्हरेज म्युच्युअल फंड जो ELSS वाला आहे त्यांनी सुद्धा दिलेला जो रिटर्न आहे तो 53 लाख दिलाय. म्हणजे तुमच्या PPF पेक्षा 9 लाख जास्त. पण सगळ्यात वर्स्ट म्हणजे जवळजवळ 15-16 म्युच्युअल फंड्स होते ELSS मध्ये त्या काळात,
तर त्यातला सगळ्यात वर्स्ट जो आहे तो म्युच्युअल फंड त्यांनी जो दिलेला आहे तो 41 लाख दिलाय, म्हणजे इथं 3 लाख कमी दिलाय. पण मग जर तुम्ही हे चेक करायला गेला सगळ्यात वर्स्ट किती आहे आणि सगळ्यात चांगले किती आहे, तर 15 ते 20 ELSS फंडामधला हा एकमेव फंड आहे जो वर्स्ट परफॉर्मन्स दिलाय. बाकीच्या सगळ्यांनी ॲव्हरेजपेक्षा जास्तच दिलाय, ॲव्हरेज दिलेलाच आहे. मग या ठिकाणी गरज काय? तर या ठिकाणी गरज ही आहे की तुमचा जो पेशन्स आहे, जो PPF मध्ये 15 वर्ष थांबायचा, तो पेशन्स इथं हवाय आणि एक्सपर्ट हवाय तुम्हाला, की जो तुम्हाला दाखवेल की त्यातल्या त्यात ॲव्हरेज म्युच्युअल फंड काम कोणता असेल, कोणता फंड असेल की जो तुम्ही घेतला तर त्याला रिटर्न्स मिळतील. कारण तुम्ही जर म्हणला की मला तू बेस्ट म्युच्युअल फंड दे, तर सॉरी मित्रांनो, जर तुम्हाला बेस्ट म्युच्युअल फंड पाहिजे असेल तर तुमच्या नशिबामध्ये राजयोग लिहिलेला असला पाहिजे. आणि तो राजयोग लिहिलाय की नाही हे कळायला मी काही देव नाहीये आणि मी भविष्यकार पण नाहीये. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात बेस्ट म्युच्युअल फंड ELSS मधला जो सगळ्यात चांगला परफॉर्मन्स देऊन 61 लाख मिळवून देईल हे सांगायला मी देव नाही. पण ऑन अँड ॲव्हरेज मी 53 लाखाच्या आसपास देऊ शकतो असं मला माहिती आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला 61 लाख मिळणार नाहीत, 61 लाखवाला बेस्ट म्युच्युअल फंड मिळणार. आपण आज शोधताना सगळ्यात बेस्ट म्युच्युअल फंड कोणता परफॉर्म करेल 2034-35 मध्ये हे ॲनालिसिस करून अभ्यास करून करणारच, पण तोच बेस्ट राहील असं सांगणं मुश्किल आहे. पण आपण ॲव्हरेजचा विचार करू की बाबा ॲव्हरेजमध्ये मला 53 लाख जरी मिळाले तरी 9 लाख रुपये PPF पेक्षा जास्त मिळालेत. पण हेच गोष्ट मोस्ट ऑफ लोक रिटायरमेंटसाठी PPF घेतात, त्यामुळे 5 वर्षाचं एक्सटेन्शन करतात. जर तुम्ही ते 5 वर्षाचं एक्सटेन्शन बघितलं तर तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्टचा बेनिफिट आणि त्याचे इम्पॅक्ट पण लगेच दिसायला चालू होतील आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की एवढे मोठे आकडे कसे झाले. पण ते कंपाऊंड चक्रवाढ व्याजदरामुळे झालेले आहेत, हे नीट लक्षात घ्या. तर जर चुकून तुम्ही 5 वर्ष अजून ते कंटिन्यू केलं तुमचं PPF, तर तुमचे 76 लाख होणार आहेत PPF मधनं पुढच्या 5 वर्षात, कारण तिथेही कंपाऊंड इंटरेस्टचा बेनिफिट मिळेल. पण सगळ्यात बेस्ट जो ELSS आहे त्याचे रिटर्न्समध्ये 2,41,00,000 होत आहेत. म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये चक्रवाढ व्याजदरामुळे 2,41,00,000 76 लाखाच्या अगेन्स्ट होत आहेत. PPF मध्ये 76 लाख तर इथं 2,41,00,000. पण तीच गोष्ट तुम्ही जर बघितली ॲव्हरेज, तर ॲव्हरेजमध्ये सुद्धा 1,48,00,000 आहे. 1,48,00,000 इज गुड अमाऊंट. तिथंही वर्स्ट परफॉर्म केलेले. आता तर जर तुम्ही 20 वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं तर जवळजवळ 50 म्युच्युअल फंड आहेत जे ELSS मध्ये काम करतात. तर त्यातल्या ॲव्हरेज जर तुम्ही काढला तर तो ॲव्हरेज सुद्धा 1,48,00,000 आहे. या ठिकाणी मी तुम्हाला वर्स्टचा पण सांगतोय डाटा. आता वर्स्टमध्ये त्या फंडाने दिलाय 69 लाख, म्हणजे जवळजवळ तुम्हाला साधारण 7 लाख रुपये कमी मिळालेत. पण हा वर्स्ट म्युच्युअल फंड 50 मध्ये किती आहेत, तर फक्त 1 आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की तुमच्याकडं जवळजवळ 49 फंड आहेत की जे तुमचे ॲव्हरेज आणि ॲव्हरेज आहे ना भाव देत आहेत. मग जर तसं असेल तर तुमच्याकडे परत या ठिकाणी पेशन्स हवा आहे आणि बेस्ट एक्सपर्टाईज माणूस हवा आहे की जो तुम्हाला हे सांगेल की ॲव्हरेज चांगला परफॉर्म करणारा किंवा त्यातल्या त्यात गुड परफॉर्म करणारा बेस्ट म्युच्युअल फंड कोणता असेल की जो ELSS मध्ये असेल आणि तुमचं PPF पेक्षा तुम्हाला चांगले रिटर्न मिळवून देईल. त्यामुळं PPF ही पण खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. फक्त त्याच्या पुढच्या स्टेजला आपल्याला जाण्यासाठी आपल्या कष्टाचे पैसे वाढवण्यासाठी. का वाढवण्यासाठी, तर तुमचं इन्फ्लेशन आणि लाईफस्टाईल हे 2 गोष्टी बदलल्यात. त्यामुळं रोटी कपडा मकान आणि ये जिंदगी ना मिलेगी दोबारा ह्याच्यामधला जो परिणाम आहे त्याच्यासाठी तुम्हाला हे काम करणं आवश्यक आहे. यामध्ये मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की त्या काळात तुमचे आजोबा PPF मध्ये टाकत होते ते
चुकीचं आहे असं म्हणण्याला काही जागा नाही, कारण त्या काळात ते सगळ्यात बेस्ट तेच होतं. पण आजच्या घडीला मात्र आपण त्याला विचार केला पाहिजे. का विचार केला पाहिजे? तर एकमेव रिझन हे आहे की पूर्वीच्या काळात ज्यावेळी बँक नव्हती त्यावेळी लोक इन्व्हेस्ट कुठं करायचे? तर सोन्यामध्ये. त्याच्याऐवजी ते कुठं करायचे? तर रिअल इस्टेटमध्ये. तेही नव्हतं त्यावेळी ते काय करायचे की नाणी मडक्यामध्ये भरायचे आणि घरामध्येच पॅक करून खड्ड्यात पुरून ठेवायचे. पण आता मला तुम्ही सांगा मित्रांनो की आजच्या घडीला तुम्ही किती लोक मडक्यामध्ये पैसे भरून ठेवता आणि घरामध्ये खड्ड्यामध्ये बुजवून ठेवता? एक पण जण नाही. पण त्या काळात ते करत होते ते रॉंग करत होते का? अजिबात नाही. त्या काळात ते बरोबर होतं. पण आजच्या घडीला ते करणं लोक हसतील, आपल्याला रॉंग म्हणतील. तशीच कंडिशन आजच्या घडीला आहे की पीपीएफ पेक्षा आज तुम्हाला इक्विटीमधनं जर जास्त रिटर्न मिळत असेल तर आजच्या घडीला पीपीएफ करणं थोडंसं रॉंग होईल असं मला वाटतंय. पण तरीही परत मी हा प्रश्न विचारतो की आजपर्यंत तुम्ही पीपीएफ मध्ये किती पैसे टाकलेत? मग जर अशी कंडिशन असेल की तुम्ही खूप जास्त पैसे तिथे टाकले असतील आणि कमी रिटर्न मिळवला असेल तर त्यापेक्षा तुम्ही LSS मध्ये टाकले तर काय होऊ शकेल ह्याचा थोडासा विचार करा. थँक्यू मित्रांनो. नक्कीच आपण मला वाटतंय की तुमच्या शंका बऱ्याचशा निरसन झाल्या असतील.